नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मित्र या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, ईश्वरीला प्रचंड राग आलेला आहे आणि तिच्या रागांचं रूपांतर आता एका विस्फोटमध्ये होणार आहे. मित्रांनो, अर्णवला ती काही माफी द्यायला तयारच नाहीये. अर्णवने तिच्यासाठी देवापुढे सॉरी लिहिलेलं आहे फुलांनी, परंतु ईश्वरीने ते पाहिल्यासारखं केलेलं आहे. मित्रांनो, ईश्वरीची अशी इच्छा आहे की अर्णव सरांनी काल जो वेडेपणा केला, जो बालिशपणा केला, जो एवढा मला मनस्ताप झाला, त्रास झाला, याची शिक्षा त्यांनी असं प्रायचित नाही करायला पाहिजे. त्यांना असला कसला इगो आहे नेमका? त्यांनी मला सॉरी हे तोंडाने बोलायला पाहिजे. एवढं सुद्धा त्यांना कळत नाही का? मला त्यांच्या तोंडातून सॉरी ऐकायचंय. मला हे असलं नाही चालत. मित्रांनो, बरोबर आहे तिचं, कारण तोंडाने सॉरी बोललं तर काय युगो कमी होतं का? तुमचं काही स्थान कमी होतं का? असं तिचं म्हणणं आहे. आणि अर्णवला मात्र हे लक्षातच येत नाही. तो बिचारा आपला तिची माफी मागायचा खूप मनापासून प्रयत्न करत आहे. फुलांनी लिहिलेलं सॉरी ईश्वरीने पाहिलं नाही, म्हणून अर्णवने त्याच्यासाठी पार्सल मागवलं, कार्ड मागवलं, त्यातही त्याने सॉरीच लिहिलं होतं. परंतु ईश्वरी एवढी आगाव, तिने ते आकाश सरांना देऊन टाकलं. मग आता इकडे अर्णवला काही सूचनाच झालं. त्याला कळतच नाहीये की आता हिला मी सॉरी कसं बोलावं. परत तो दुसरं पार्सल मागवतो. त्या पार्सलवर सुद्धा सॉरी लिहिलेलं असतं. आता ईश्वरी ते तावाने आतमध्ये घेऊन येते आणि बघते तर काय, त्याच्यावर सुद्धा सॉरी लिहिलेलं असतं. आता आकाश बोलतो की वहिनी, एवढे सॉरीचे पार्सल, एवढं सगळं तुला कोण पाठवते? नेमका हा माणूस आहे तरी कोण? आम्हाला तरी सांग, तुला काय एवढे पार्सल पाठवते? तर इकडे राकेशचा आणि वल्लरीचा भलताच प्लॅन चाललेला आहे की काही झालं तरी ईश्वरीला कसं बरबाद करायचं, अर्णवपासून कसं दूर करायचं. तर आता ईश्वरी मात्र प्रचंड रागात आहे, कारण ईश्वरीचं मन काही भरलेलं नाही आणि अर्णवने तोंडाने काही तिला सॉरी बोललेलं नाही. त्यामुळे ती आता बोलते, हे पार्सल मी पुन्हा त्या पार्सलवाल्याला द्यायला चाललेली आहे, कारण हे पार्सल मला नको आहे. तर आता अर्णव रूममध्ये आता रात्रीच्या वेळी स्वतः तिला सॉरी बोलतो तोंडाने. तेव्हा ती कुठे जाऊन खुश होते, तिला आनंद होतो. मित्रांनो, म्हणजे बघा ना, बायकोच्या मनातलं ओळखायला सुद्धा किती धाडस लागतं ना. अर्णवला नशीब लास्टला का होईना पण कळलं की तिच्या मनात काय आहे. तिला माझ्या तोंडातून सॉरी ऐकायचे नाही की दुसऱ्या कोणत्या पद्धतीने. खरंच बायकोचं मन ओळखणं ना पुरुषांसाठी एक कठीणच गोष्ट आहे. ज्या पुरुषाला बायकोचं मन कळतं ना, तो खरंच ग्रेट आहे, कारण बायकोच्या मनातलं नाही ओळखता आलं ना की मग काय खरं नाही. तसंच अर्णवचंही झालं होतं. परंतु आता ईश्वरीने त्याला बोललेलं आहे की नेमकं असं काय केलं काल तुम्ही. तो अर्णवने सांगून टाकलेलं आहे की हे सगळं लावण्यामुळे झालं. त्यामुळे आता ईश्वरी लावण्याबरोबर काय करणार, तिचा बदला कसा घेणार, काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.